नमस्कार. माइंड व्हिटॅमिन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी. विशेषतः सध्या जी चर्चा आहे की थर्ड वेव्ह ही लहान मुलांसाठी घातक राहणार आहे, त्या अनुषंगानं आपण लहान मुलांना कशा पद्धतीनं प्रोटेक्ट करू शकतो, त्यांना यासाठी कशी तयारी करावी या संदर्भातली. विशेषतः सर्वात प्रथम आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की व्हॉट इज मीन बाय हेल्थ, म्हणजेच आरोग्य म्हणजे काय. म्हणजे आरोग्य म्हणजे काय तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेलबिईंग असणे, त्यांना कुठलाही आजार नसणे. म्हणजे शारीरिक आजार नसणे म्हणजे शरीराला कुठलीही त्रास नसणे. बरेच वेळेस काय होतं, शारीरिक कुठलाही त्रास नसतो परंतु लहान मुलं ही मानसिकदृष्ट्या स्वस्थ असतीलच असं नाही. इव्हन मोठी माणसं सुद्धा शारीरिक स्वस्थ असतील परंतु मानसिक स्वास्थ्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे अननेसेसरी चिडचिडेपणा, रागावणे, अटेन्शन नसणे, फोकस नसणे हे लहान मुलांमध्ये मानसिकता त्यांची व्यवस्थित नसण्याची लक्षणं असतात. त्याचबरोबर सोशल हेल्थ म्हणजे सामाजिक आरोग्य सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. जसे की त्यांचे मित्र किती आहेत, त्याचबरोबर घरामध्ये त्यांचे रिलेशन्स कसे मेंटेन करतायत, तर हा भाग स्कूलमध्ये त्यांच्या कंटिन्युअस तक्रारी येत आहेत का, तर हे जे आहे सोशल हेल्थमध्ये येतं. तर हे तिन्ही हेल्थ कशा मेंटेन ठेवाव्यात याबद्दल मी एक थोडक्यामध्ये एक चतुसूत्री तुम्हाला सांगणार आहे. सर्वात प्रथम आहे त्या लहान मुलांचे डाएट, म्हणजे त्यांचं न्यूट्रिशन कसं असावं, त्याचबरोबर त्यांची झोप ही वेळेवर किती वेळ झोपावे त्यांनी, आणि झोप असणं किती महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक्सरसाइज आहे आणि त्याचबरोबर आहे त्यांचं स्ट्रेस मॅनेजमेंट. असे चार जर कंपोनंट्स किंवा 4 डायमेन्शनला आपण लहान मुलांच्या आरोग्याकडे बघितलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला त्यांची उपाययोजना केली पाहिजे. जर आपण डाएट हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पार्ट घेणं आवश्यक आहे. कारण आपण जे खाल तसे दिसाल तशीच इम्युनिटी राहील. कारण इम्युनिटी हा शब्द तुम्ही आता सध्या खूप ऐकताय आणि इम्युनिटीचा आणि आपल्या डाएटचा, न्यूट्रिशनचा खूप महत्त्वाचा संबंध आहे. लहान मुलांना त्यांची इम्युनिटी ही अगोदरच कमी असते, त्यांच्या बऱ्याच काही सेल्स ह्या डेव्हलप होण्याच्या स्थितीमध्ये असतात, त्यामुळं इम्युनिटी थोडीशी कॉम्प्रोमाइज्ड असते. म्हणून त्यांना डाएटमधून आपल्याला इम्युनिटी बूस्टर डाएट हे तयार करणं किंवा देणं गरजेचं आहे. तर इम्युनिटी बूस्टिंग डाएट तयार किंवा देणं हे म्हणजे काय, तर सर्वात प्रथम आहे त्यांना झिंक, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे हे जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत, तर हे जास्तीत जास्त असणारं डाएट. तर कुठल्या गोष्टींमध्ये हे जास्त असतं हे आपण पाहूया. कारण डाएट हे त्यांचं संतुलित असलं पाहिजे. बऱ्याच मुलांच्या, कारण आमच्याकडे ज्यावेळेस पेशंट्स येतात त्यावेळेस प्रत्येक आईची तक्रार असते की हा हे खात नाहीये, ते खात नाहीये, किंवा फक्त जंक फूड मागतो, फक्त मॅगी मागतो, पिझ्झा, बर्गर हेच खातो. तर इट इज अ व्हेरी अनहेल्दी डाएट. इम्युन सिस्टीम डिस्ट्रॉय करणारं हे डाएट आहे. म्हणून मुलांना यापासून दूर ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे कट अँड रिप्लेस हा पहिला फॉर्म्युला आपण डाएटमध्ये वापरणं गरजेचं आहे. काही गोष्टी ह्या कट केल्या पाहिजेत. जसं की खूप गोड बिस्किट्स खाण्याची, चॉकलेट्स खाण्याची सवय असते, तर अशा मुलांचं ते कट पण आपण केलं पाहिजे. त्यांचा ऍक्सेस कट केला पाहिजे. म्हणजे चॉकलेट्स तुमच्या जर फ्रीजमध्ये नसतीलच तर ती मुलं कुठून खाणार आहेत. बिस्किट्स तुम्ही जर बाजारातून आणलीच नाहीत तर खाणार नाहीत किंवा कमी खातील. हा झाला कट पार्ट. रिप्लेस, काही ड्रिंक्स, काही मुलं हे कोका कोला मागतात किंवा वेगवेगळ्या कोल्ड ड्रिंक्स मागतात, तर त्या हार्मफुल आहे तुम्हालाही माहिती. मग यांना रिप्लेस करू शकतो. कोका कोला ऐवजी थोडासा सॉफ्ट असलेलं दुसरं घरी लिंबू सरबत हे करून देऊ शकतात, किंवा तसं मिल्क वगैरे देऊ शकतो, नारळ पाणी देऊ शकतो. त्यांना थोडासा काही स्पायसी बनवून देऊ शकतो, त्याच्यामध्ये जे आवडेल त्यांना तशी टेस्ट. म्हणजे आपण रिप्लेस पण करता आलं पाहिजे काही फूड. त्यानंतर जो आहे तो आहे संतुलित आहार. संतुलित आहार म्हणजे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन्स ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असणारं डाएट. कारण त्यांचं वाढतं वय असल्यामुळं खूप लो कार्बोहायड्रेट्स डाएट पण जमत नाही, किंवा त्यांची ग्रोईंग एज असल्यामुळं त्यांच्या मसल्सला ग्रोथ चांगली मिळण्यासाठी आपल्याला प्रोटीन सुद्धा देणे गरजेचं आहे. आणि लहान मुलांमध्ये कोलेस्ट्रॉल सुद्धा असणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु हे संतुलित ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये हे कसं संतुलन, तर एक 4-5 वस्तू तुमच्या मुलांच्या रोजच्या डाएटमध्ये किंवा न्यूट्रिशनमध्ये जात आहेत का हे आपण चेकआउट केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आहे फ्रेश व्हेजिटेबल्स, ग्रीन व्हेजिटेबल्स जात आहेत का. बरेच मुलांना व्हेजिटेबल्स आवडत नाहीत, मग तुम्ही त्याला त्यांचा आवडणाऱ्या फॉर्ममध्ये ज्या व्हेजिटेबल्स देत आहेत का, कुठल्याही पेटीसमध्ये टाकून, रोलमध्ये टाकून तुम्ही त्यांना ग्रीन व्हेजिटेबल्स देणं गरजेचं आहे त्यांच्या आवडीनुसार.
त्यानंतर आहे ड्राय फ्रुट्स. आता त्यांना डायरेक्ट काही मुलांना बदाम खा म्हणलं तर आवडत नाहीत, खाणार नाहीत. मग बदाम तुम्ही रोस्ट करून देऊ शकता. बदामची पावडर वेगवेगळ्या फूडमध्ये टाकून देऊ शकता. त्यांना जे काही आवडतं त्याच्यामध्ये बदामची पावडर असेल किंवा वेगवेगळ्या जे ड्राय फ्रुट्स आहेत, कारण ड्राय फ्रुट्समध्ये मॅग्नेशियम, सेलेनियम, आयर्न यांचं जास्त प्रमाण असतं आणि हेल्दी जे फॅट आहे ते सुद्धा असतं. त्यामुळे त्यांचं हार्ट आणि ब्रेन यांच्यासाठी सुद्धा ते प्रोटेक्टिव्ह होतं. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला ड्राय फ्रुट्स सुद्धा देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही फ्रेश फ्रुट्स. आता सध्याच्या पॅन्डेमिक काळामध्ये आपण त्यांना जास्तीत जास्त बेरी फ्रुट्स किंवा जे सिट्रस फ्रुट्स आहेत, थोडीशी आंबट असणारी फळे, आंबट म्हणजे खूप आंबट नाही, रायपन असलेली, म्हणजे संत्री आहे, किवी आहे किंवा पाइनॲपल आहे, हे अशा पद्धतीची बेरीज आहेत, स्ट्रॉबेरीज आहेत, अशी फळं जर आपण त्यांना दिली दिवसातनं एक वेळेस तरी, तर त्यांची विटॅमिन जी काही रिक्वायरमेंट आहे विटॅमिन सीची, तर ती रिक्वायरमेंट फुलफिल होईल आणि त्यांचे जे काही इम्युनिटी आहे ती पण बूस्ट होऊ शकते. त्यानंतर आहे त्यांना जास्तीत जास्त गुड फॅट देणे. गुड फॅटमध्ये मग चीज आहे. चीजमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये झिंक हे असतं, चांगल्या प्रमाणामध्ये झिंक असतं. तर तुम्ही चीज त्यांना प्रत्येक याच्यावर कोडिंग केली एक मिलवर कुठल्याही, तर रिक्वायर्ड झिंकचं सप्लिमेंट त्यांना जातं आणि त्यानुसार त्यांना कोलेस्ट्रॉल सुद्धा जी गरज आहे ती सुद्धा मिळते. त्याचबरोबर आहे त्यांना काही जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी अंडी, चिकन हे सूप किंवा एग ऑमलेट किंवा एगचे वेगवेगळे पदार्थ तयार करून दिल्यानंतर मुलं हे चांगल्या पद्धतीनं इम्युनिटी त्यांची स्ट्रॉंग होऊ शकते. हे नॉन व्हेजिटेरियनमध्ये. पर तसेच जर व्हेजिटेरियनच असतील आणि त्यांना विटॅमिन्स डीचा सोर्स पाहिजे असेल तर डाळींमध्ये विटॅमिन डी असतं. त्याचबरोबर मशरूम हा सुद्धा खूप चांगला एक विटॅमिन डीचा आणि झिंकचा सोर्स आहे. त्यामुळे मशरूम सध्या बटन मशरूम त्यांचे बरेच पदार्थ पण बनवू शकतो आपण, कारण त्यांच्या रेसिपीज नेटवर तुम्ही बघून तुमच्या मुलांना तयार करून देऊ शकता. त्यानंतर प्रत्येक जेवणामध्ये होल ग्रेन वापरा. म्हणजे मल्टीग्रेन रोटी, म्हणजे एका त्यांची बनवताना जी भाकरी किंवा चपाती आहे त्याच्यामध्ये एक दोन वेगवेगळे होल ग्रेन, म्हणजे वरचा कोंडा न काढता होल ग्रेनचं पीठ, म्हणजे चाळून न घेता त्या पिठाच्या त्यांना भाकरी किंवा चपाती बनवणं किंवा होल फॅमिली साठी सुद्धा हे गरजेचं आहे. कारण त्याच्यामधनं फायबर्स व्यवस्थित जातात आणि जे काही शुगर आहे तर ती शुगर कंट्रोल होण्यामध्ये सुद्धा मदत होते. जसं की नाचणी, रागी, पिवळा, ज्वारी, गहू ह्यांचं मिश्रण करून अशा पद्धतीनं आपण भाकरी बनवू शकतो. त्याचबरोबर सोयाबीनचा वापर सुद्धा व्हेज डाएटमध्ये प्रत्येकाने केला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप सारे जास्त प्रोटीन असतात आणि जवळजवळ उडदाच्या डाळीचे किंवा सोयाबीन हे मटन किंवा मांस यांच्यासाठी एक अल्टरनेटिव्ह व्हेजिटेरियन डाएट मिळतं, ज्याच्यामधनं आपल्याला जास्तीत जास्त प्रोटीन मिळतात आणि त्यांचं प्रोटीन्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर बॉडी. म्हणजे बॉडीचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत प्रोटीन हे खूप गरजेचं असतं एक इम्युनिटीसाठी. त्यासाठी आपण अशा पद्धतीचं डाएट बनवू शकतो. म्हणजे फ्रेश फ्रूट असणं गरजेचं आहे, ड्राय फ्रुट्स असणं गरजेचं आहे, डाळी असणं गरजेचं आहे, भाकरी आणि त्याचबरोबर भाज्या. तर ह्या अशा पद्धतीचे 5 पदार्थ जर आपण मुलांना आपल्या न्यूट्रिशनमध्ये त्यांच्या जर दिले तर नक्कीच मुलं हे नॅचरली इम्युनो बूस्टर्स होतील, इम्युनो बूस्ट होईल त्यांची. आणि आपल्याला पुढच्या जे काही एखादा आजार किंवा आता सध्या जी चर्चा चालू आहे MIS म्हणजेच मल्टिपल इन्फ्लामेटरी सिंड्रोम, म्हणजे लहान मुलांना पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन 2 महिन्यानंतर होत आहेत, अशा केसेस ह्या सर्वत्र भेटत आहेत. त्यामुळे आपण गाफील न राहता किंवा घाबरून पण न जाता आपण आपली काळजी घेणं हे गरजेचं आहे. अशा पद्धतीनं त्यांचं एक सर्वांगीण न्यूट्रिशन किंवा डाएट आपण बनवू शकतो. त्याचबरोबर त्यांची झोप. आता सध्या मुलांचं लॉकडाऊनमध्ये झोपेचा खूप प्रॉब्लेम होतोय. एकतर अति झोपतायत किंवा मोबाईल स्क्रीन यांच्यामुळे त्यांची झोप कमी झालेली आहे. तर त्यांची झोप मॅनेज करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यांना एक टाइम टेबल बनवून देऊन त्यांना पनिशमेंट अँड रिवॉर्ड या मेथडनं आपण जर गेलो, म्हणजे खूप चांगली कामं जर केली त्यांनी तर त्यांना काहीतरी रिवॉर्ड द्या. रिवॉर्ड इन केस छोटीशी खेळणी वगैरे त्यांना देऊ शकता किंवा त्या मोबदल्यामध्ये त्यांची एखादी इच्छा जी आहे, म्हणजे गेम खेळणार आहे तर ते हाफ आवर गेम तुम्ही त्यांना खेळू देऊ शकता. अशा पद्धतीचे रिवॉर्ड देऊ शकता. किंवा पनिशमेंट, त्यांची एखादी खेळणीचा जर त्यांचा एखादा संच असेल तर त्यातली एक खेळणी काढून घेणे. जर पनिशमेंट अशा सौम्य पनिशमेंट किंवा प्राणायाम करायला सांगणे, 3 प्राणायाम ही एक त्यांच्या अशा पद्धतीच्या पनिशमेंट्स जे की त्यांचा फायदा पण होईल, आपण त्यांना अरेंज करू शकतो आणि त्यांना मोटिवेट करू शकतो. हा झाला स्लीपचा मॅनेजमेंट करण्यासाठी, कारण 8 ते 9 तास स्लीप ही सर्वांसाठी गरजेची आहे. त्यानंतरचा जो काही महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे एक्सरसाइज.
लहान मुलांची एक्सरसाइज आपण बघतोय सध्या खूप कमी झालेली आहे. काही छोट्याशा घरं असल्यामुळं, लॉकडाऊनच्या सिच्युएशनमुळं आणि एक मुलं खेळण्यापासून दूर होत आहेत. स्क्रीनिंग अवेलेबल असल्यामुळं, मोबाईलवर गेम अवेलेबल असल्यामुळं इझिली ते पडून गेम खेळत आहेत. फक्त ब्रेनचं जिम होतीये त्यांची, परंतु शारीरिक खूप हालचाली कमी झाल्यामुळं त्यांचे वेगवेगळे फॅट गेनिंग, वेट गेन झाल्यामुळं आणि आळसी बनल्यामुळं मुलं चिडचिडे झालेले आहेत. तर ह्यासाठी आपण एक्सरसाइज जर केली, त्यांना घरी वेगवेगळ्या योगा, प्राणायाम, ऑनलाईन क्लासेस त्यांचे असताना योगा किंवा प्राणायामचे क्लासेस तुम्ही मुलांना सोबत घेऊन करू शकता आणि त्यांचा जेवढा जास्त खेळण्यामध्ये किंवा हालचालीमध्ये, म्हणजे घरीच तुम्ही अशा पद्धतीचे एक स्पोर्ट्स बनवू शकता किंवा स्टेप्स आहेत घरामध्ये, स्टेप्स 10 वेळेस वर जाणे, 10 वेळेस खाली जाणे, अशा छोट्या छोट्या शारीरिक हालचालींचे गेम तयार करून मुलांना ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. कारण जर ऍक्टिव्ह नसतील तर त्यांचे जे हॅपी हार्मोन्स आहेत ते सिक्रेट न झाल्यामुळे मुलं हे डिप्रेशनकडे जातात, लवकर कंटाळतात आणि इनॅक्टिव्ह, म्हणजे मेंटली आणि फिजिकली असेही इनॅक्टिव्ह होऊ शकतात. त्यानंतर जो महत्वाचा पॉइंट आहे तर तो आहे त्यांचा मेंटल स्ट्रेस. हा खूप आपण लक्ष न देणं हा खूप महत्वाचा आहे, परंतु आपण याकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं. सहसा पॅरेंट्ससाठी हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. याच्यासाठी काय करणं गरजेचं, कारण मुलं हे सध्या चिडचिड करतायत, अँग्री झालेत, अग्रेसिव्ह आहेत. तुम्ही एखाद्या वेळेस त्यांच्या हातातला मोबाईल काढून घेतला तर अंगावर येतात किंवा खूप कुठल्याही टोकाच्या भूमिकेकडे जातात. तर हे का होतं, तर ह्या गोष्टी पाठीमागं त्यांना जो काही सप्रेशन आहे, त्यांना हे करू नका, ते करू नका, अँझायटी आहे, न्यूजमध्ये तुमचा जो इनपुट आहे घरामध्ये, कारण फिअर किंवा इमोशन्स ह्या कंटेजियस असतात. पॅरेंट्स जशा इमोशन्स, कारण मुलं हे काय करतात, ऑब्झर्वेशन असतं, तुम्ही जशा इमोशन्स घरामध्ये असतील तशा इमोशन्स त्यांच्यामध्ये पर्क्युलेट होतात. जर भीतीचं वातावरण असेल, पॅन्डेमिक असेल, तुमच्या आजूबाजूला एखादा पेशंट आला तर त्यावेळेस तुम्ही घाबरलेले असता, ती भीती ही साहजिकच मुलांमध्ये सुद्धा जाते. तशाच पद्धतीचे रिफ्लेक्शन्स मुलांमधून येतात. आपण भीत असाल तर मुलं पण भीतात. त्यामुळं त्यांचं एक सपरेशन झालेलं आहे, त्यांना लक्षात येत नाही. डिसिजन कॅपॅसिटी, डिसिजन टेकिंग कॅपॅसिटी, टाइम मॅनेजमेंट हे न झाल्यामुळं त्यांचा सेल्फ गिल्ट वाढतो आणि त्यातून त्यांचा मेंटल डिप्रेशन्स आहे, अँझायटी आहे, फोबिया, तर असे आजार आपण मुलं हे, किंवा एक एकलकोंडी होणं, म्हणजेच मुलं हे एकलकोंडी सुद्धा होऊ शकतात. त्याचाच परिणाम म्हणून डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर एक कार्ड थेरपी आहे, म्हणजे कार्ड थेरपी आपण त्याला म्हणतो, कार्ड CARD. तर हे चतुसूत्री जर आपण केली तर मुलं हे यातून बाहेर निघण्यास मदत होते. काय आहे कार्ड, तर C मीन्स कम्फर्टेबल, म्हणजे मुलांना तुम्ही असताना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे असं ट्रीट करा. केव्हा कम्फर्टेबल वाटेल, जेव्हा तुम्ही ऑथॉरिटीयन फॅमिली न राहता, म्हणजे काही वेळेस असतं बाबा घरामध्ये आले की एकदम स्ट्रिक्ट वातावरण, कोणी बोलणार नाही, काहीच नाही, त्यावेळेस त्यांना कुठलीही ऑथॉरिटी नसते, मुलं त्यामुळं सप्रेस होतात आणि तुम्ही बाहेर गेले की मुलं पुन्हा रिबाउन्स होतात. तर अशी कंडिशन नसणं म्हणजेच कम्फर्टेबल. तुम्ही मुलांना अशा सिच्युएशनमध्ये वाढवलं पाहिजे की ते प्रत्येक प्रॉब्लेम, ते प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे, असं कम्फर्टेबल वातावरण निर्माण करणे. त्यानंतर आहे ए मीन्स आस्क. त्यांना विचारा तुमचे काही प्रॉब्लेम आहेत का. तुम्ही त्यांना कन्सिडर करून न चालता, म्हणजे मुलं आहेत, तुम्ही फक्त तुम्ही कंटिन्युअस गेम खेळताय आणि मुलांनी हातात गेम किंवा मोबाईल घेतल्याबरोबर तुम्ही चिडताय, तर ही कंडिशन फेअर नाही. तुम्ही त्यांना आस्क, म्हणजे प्रश्न विचारा, तुमच्या काही अडचणी आहेत का. हे कधी होईल, ते जर कम्फर्टेबल असतील तर त्यावेळेस ते तुम्हाला विचारल्यानंतर त्यांच्या क्वेश्चन्स बाहेर त्यांचे काढतील. तुम्ही ज्यावेळेस त्यांना कम्फर्टेबल कराल, म्हणजे कम्फर्टेबल करणे, त्यांना प्रश्न विचारणे, त्यानंतर रिलॅक्स, म्हणजे त्यांचं ज्यावेळेस तुम्ही रिझोल्युशन द्याल, तुम्ही त्यांना समजावून सांगाल, प्रत्येक प्रश्नांची उत्तरं द्याल, त्यावेळेस ते रिलॅक्स होतील. त्यांना अश्युरन्स दिल्यानंतर ते रिलॅक्स होतील. अशा पद्धतीनं त्यांना रिलॅक्स किंवा बॉडी प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन, त्यांना तुम्ही झोपल्यानंतर त्यांना हळूहळू काही प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशनचे म्युझिक्स आहेत, सायलेंट होण्याचे म्युझिक्स आहेत, ते म्युझिक तुम्ही घरामध्ये लावू शकता. मुलं शांत होतात. आणि काही वेळेस हे सगळ्या तीनही ट्रिक नसतील तर आपल्याला त्यांना डायव्हर्ट पण करता आलं पाहिजे. एखादा गेम खेळण्याची सवय लागली असेल किंवा एखाद्या वेळेस मॅगी सारखे काही जे काही अनहेल्दी फूड आहेत, मॅगीच म्हणून नाही, परंतु ज्याच्यामध्ये मैदा आहे, शुगर आहेत, असे हे अनहेल्दी फूड खाण्यापासून तुम्हाला जर डिस्ट्रॅक्ट करायचे असेल तर आपल्याला डायव्हर्ट ही सुद्धा मेथड वापरावी लागेल. म्हणजे कदाचित तुम्ही एखाद्या वेळेस समजा 3 ते 4 हा गेम खेळतोय आणि कंटिन्युअस झोपतोय परंतु ते अनहेल्दी आहे, तर तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी त्याच्यासोबत वेळ घालवावा लागेल, तुम्हाला खेळावं लागेल किंवा त्याला दुसऱ्या एखाद्या क्रिएटिव्ह कामामध्ये त्याला
गुंतवावं लागेल. अशा पद्धतीनं आपण त्यांची मेंटल हेल्थ सुद्धा व्यवस्थित ठेवू शकतो. मग चतुसूत्रीमध्ये काय? व्यवस्थित जेवण त्यांना देणे, न्यूट्रिशन, त्याचबरोबर स्लीप, त्यानंतर एक्सरसाइज आहे आणि त्यानंतर त्यांची मेंटल स्ट्रेस मॅनेज करणे. असं जर आपण केलं तर येणारा जो काही मुलांचा काळ आहे तो जरी एखाद्या वेळेस तशी पॅन्डेमिक पुन्हा उद्भवली तरीही आपण त्यासाठी सज्ज राहू. काही प्रश्न असतील तुमचे तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते विचारू शकता. आम्ही ते प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.